खूपच चांगला असं कट केलेलं राकेश पण एकच धाव समाधान म्हणावं लागेल त्यांना. 5 चेंडू 7 धावा. पुढचा चेंडू चेतन आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे 8 आणि पुढचे गोलंदाज आहेत भगवान शेलार आणि मारा करतील ते चेतन. पाहूया चेतन आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि पहिला चेंडू चेतन यांनी कट केलेला आहे. निर्धाव चेंडू भगवान शेलार यांचा निर्धाव चेंडू. बघूया पुढचा चेंडू काय करतात चेतन. पुन्हा एकदा कट केला चेतन यांनी. 1 धावेवर समाधान मानावं लागेल चेतन यांना. बघूया भगवान शेलार यांचा पुढचा चेंडू राकेश यांनी पुन्हा एकदा यामध्ये मारलेला चेंडू चेंडू राकेश आपल्या संघासाठी काय करतोय. खूपच चांगली बॅटिंग करत आहे राकेश. 3 चेंडू झालेले पुन्हा एकदा एवढं उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षक 3 धावा गेल्या. अरे बोला ना बॉलिंग अरे बॉलिंग बोला तुम्ही. काका बोलाय. अरे बोला बॉलिंग आणि फलंदाजी करते राकेश. खूपच चांगली काका. बघूया पुढचा चेंडू कुठल्या दिशेने मारतात ते. संघाने 2 चौकार मारले राकेश यांनी. आता यावर मध्ये काय करून दाखवतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा अंपायरचा इशारा नो बॉल. धाव संख्या झालेली ती 19. गोलंदाज चेंज केलेला आहे आणि गोलंदाज आलेला तो कैलास. साईड मागल जा काका. साईड मागल जा. कशी फलंदाजी करतो राकेश. वाईट चेंडू. खूपच चांगली अशी फलंदाजी करतात राकेश. पाहूया पुन्हा एकदा मध्ये एकच धावेवर समाधान मांडलेलं राकेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. खूपच चांगली अशी फलंदाजी केलेली राकेश आणि चेतन यांनी. 21 रन झालेले आहेत राकेश ऋतुवाहिनी म्हणजे. डॉट बॉल. बघूया पुढचा चेंडू कैलास आपल्या संघासाठी काय करतो. मारलेला चेंडू हे आउट आहे. मी DRS घेऊ का काका. चेतन यांना निर्धाव चेंडू. बघूया आता कैलास. खूपच चांगली फलंदाजी करतात कैलास. वाईट. पुढचा चेंडू कैलास मारा करतील ते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि या षटकातील शेवटचा चेंडू चेतन यांच्यासाठी. धाव संख्या झालेली ती 24. बघूया शेवटच्या चेंडूवर चेतन यांना निर्धाव.